नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, इयत्ता 8वीचं भूगोल आपण पाहतोय आणि धडा 7वा धड्याचं नाव आहे लोकसंख्या। काल परवा आपण लोकसंख्या म्हणजे काय ते पाहिलं। एखाद्या गावाची किंवा देशाची, राज्याची किंवा जगाची लोकसंख्येचा आपण विचार केला। या लोकसंख्येमध्ये नेमके कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार केला जातो तर त्यामध्ये वय, लिंगरचना, वयोगट, साक्षरता, लोकसंख्येची वाढ या सर्वांचा विचार केला जातो। मागच्या तासाला आपण लोकसंख्या वाढ म्हणजे काय हे पाहिलं। यामध्ये जन्मदर, मृत्यूदर, आयुर्मान तसंच स्थलांतर या सगळ्या कारणांमुळे लोकसंख्येची वाढ होते किंवा लोकसंख्या कमी होते, लोकसंख्या स्थिर राहते। परंतु लोकसंख्या ही योग्य प्रमाणात असावी जेणेकरून एखाद्या देशाची किंवा राज्याची ही प्रगती त्या लोकसंख्येच्या योग्य प्रमाणावर अवलंबून असते। पुढचा मुद्दा आपण पाहिला होता की लोकसंख्येचं वितरण। लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्रमुख 4 घटक, पहिलं प्राकृतिक, दुसरं आर्थिक, राजकीय आणि सामाजिक। त्या प्रत्येकाचे उपघटक आपण पाहिले होते। त्यानंतर तुम्हाला पुस्तकातील एक कृती करायला तुम्हाला मी सांगितलं होतं की 2 चौकोन आखा, एकाची लांबी रुंदी 30 बाय 30 सेंटीमीटर, दुसऱ्याची 15 बाय 15 सेंटीमीटर। त्यामध्ये धान्याचे विविध दाणे टाका, 100-100, आणि त्याचं निरीक्षण करा। त्यानंतर आपण पुढचं पाहिलं होतं की लोकसंख्येची घनता। त्यानंतर लोकसंख्येचं घनतेचं क्षेत्रफळ आपण सूत्र पाहिलं। पुढे लोकसंख्येची रचना आपण पाहिली। रचनेमध्ये स्त्री, पुरुष, छोटा मोठा, व्यावसायिक, साक्षरता, निरक्षरता असे अनेक घटक त्यामध्ये आपण पाहिले होते। त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण पाहिला की लिंग गुणोत्तर म्हणजे काय। 1000 पुरुषांमागे असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर। मग ती समान असू शकेल, कमी असू शकेल किंवा जास्त पण असू शकेल। तुम्हाला एक आलेख दाखवला होता, आलेख क्रमांक 7.3 लिंग गुणोत्तराचा, आणि त्याचं पण वाचन आपण केलं होतं। हा स्तंभालेख आहे। पुढचा मुद्दा आहे स्थलांतराचा, तो पण आपला झाला। आणि आता वयोगटाचं प्रमाण, वयोगट। आता तुम्ही इयत्ता 8वी मध्ये आहात। तुमचं वय किती? तुमच्या वयाचे भाऊ किंवा बहीण तुमच्या घरात किती? तुमच्या घरामध्ये एकूण लोक किती असं जर का विचारलं तर आजी आणि आजोबा हे काम करतात का, तर त्यांचं वय किती? तुमच्या घरामध्ये एकूण अर्थार्जन करणारे किती? अर्थ म्हणजे पैसा। शिक्षण घेणारे किती? त्यांचं वय काय? या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर आजी आजोबांचं वय असेल 55, 60 किंवा 65। मग काहींचे आजी आजोबा 60च्या आत असतील तर ते काम करत असतील, 60च्या वरती असतील तर क्वचित काम करणारे असतील, बाकी घरी बसून आराम करणारे। मुलं असतील घरामध्ये, कोणी पहिलीमध्ये असेल, कोणी 5वीत असेल, कोणी 8वीत असेल, आणि अर्थार्जन करणारे म्हणजे आई किंवा वडील नोकरी, व्यवसाय, उद्योग हे कामधंदे करत असतील। त्यानुसार वयोगटाचं प्रमाण ते काढलं जातं। तर एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटानुसार विचारात घेतले जातात
तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगटाची रचना असं म्हटलं जातं. मग आता वयोगट का काढला जातो, त्याचा अभ्यास का केला जातो, याचा जर का आपण विचार केला तर देशाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या विकासासाठी किंवा लोकांच्या भविष्यासाठी वयोगट काढणं, त्याचा विचार करणं, त्याच्यावर अभ्यास करणं हे खूप उपयुक्त आहे आणि फायदेशीर आहे. म्हणजे देशाचं भविष्य हे वयोगटानुसार आपण ठरवू शकतो किंवा त्यामध्ये बदल करू शकतो. उदाहरणार्थ, कार्यरत असणारा एक वयोगट आणि अवलंबित असलेला वयोगट. कार्यरत वयोगट, कार्यरत वयोगट आणि अवलंबित कार्यरत म्हणजे काम करणारा आणि अवलंबित म्हणजे काय की तो कोणावर तरी दुसऱ्यावर अवलंबून आहे. मग भारतामध्ये कार्यक्षम लोकसंख्या हा जो एक गट आहे त्याचा वयाचं प्रमाण दाखवलं आहे 15 ते 59. या वयातील वयोगटाला कार्यरत किंवा कार्यक्षम लोकसंख्येचा गट या नावाने ओळखले जाते. हा कार्यक्षम लोकसंख्येचा गट आहे. यामध्ये लोक कोणी नोकरी करतात, कोणी व्यवसाय करतं, कोणी व्यापार करतं, कोणी शेती करतं, कोणी हमाली करतं, तर कोणी वेगवेगळ्या प्रकारचं काम, उद्योगधंदा त्यामध्ये समाविष्ट असतो. थोडक्यात पैसे कमवणारे लोक, आणि या पैसे कमवणाऱ्या लोकांवरच आपल्या कुटुंबाचा विकास, आपल्या समाजाचा विकास आणि देशाची प्रगती ही अवलंबून आहे. मग अशा गटामध्ये जर तरुणांची संख्या जास्त असेल तो देश झपाट्याने प्रगती करतो. ते घर, तो परिवार हा लवकरात लवकर प्रगतीपथावर जातो असं अपेक्षित आहे. साहजिकच आहे, एका घरामध्ये जर का 5 लोक असतील आणि 5 लोकांमध्ये जर का 2 किंवा 3 तरुण आहे आणि ते उद्योग, व्यापार, नोकरी, व्यवसाय करत असतील, त्यांच्या घरामध्ये भरपूर पैसा येईल आणि पैसा आल्यामुळे त्यांच्या सगळ्या गरजा लवकर पूर्ण होतील आणि जास्तीत जास्त त्या घराची प्रगती होईल. म्हणून जसं घराचं तसं देशाचं. जर का देशामध्ये तरुणांची संख्या जास्त असेल, उद्योग आणि व्यापार, नोकरी किंवा व्यवसाय करत असतील, साहजिकच देश प्रगतीपथावर जाईल. म्हणून या 15 ते 59 वयोगटामध्ये असलेल्या लोकांची संख्या जास्त असावी, त्यातल्या त्यात ते सगळे कार्यक्षम असावे, जेणेकरून देश विकसित होईल. 15 वर्ष वयापेक्षा कमी असलेले व्यक्ती या पूर्णपणे कार्यक्षम गटावर अवलंबून असतात. ज्यांचं वय 0 ते 15 आहे, ते एकदम छोटे असतात, ते शिक्षण घेतात, ते आपल्या आईवडिलांवर अवलंबून असतात. म्हणून त्याला म्हणतात अवलंबित असलेला गट. त्यातलाच एक दुसरा गट आहे की ज्यांचं वय 60 किंवा 60च्या वरती झालं असेल, ते सुद्धा काही काम करत नाही, त्यांचं प्रमाण कमी असतं कामाचं, हे सुद्धा आपल्या मुलांवर अवलंबून असतात आणि म्हणून हा अवलंबित गट असतो. परंतु ज्यांचं वय 60च्या पुढे आहे, असे आपलेच आजी आजोबा किंवा आपले आईवडील, यांचं वय असतं असेल पण त्यांचा अनुभव मात्र खूप दांडगा असतो, तर त्यांचं ज्ञान आणि त्यांचा अनुभव याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. घरासाठी आणि आपल्या देशासाठी सुद्धा होऊ शकतो. हा त्यांच्या गटाचा अमूल्य ठेवा आपल्या आयुष्याला उपयुक्त ठरू शकतो. आता कार्यानुसार लोकसंख्येची रचना केली आहे. कार्यानुसारमध्ये ह्यामध्ये कार्यकारी आणि अकार्यकारी. ज्यांचं वय 15 पासून 59 पर्यंत आहे, काही ना काही उद्योगधंदा ते करतात, परंतु मग हे कार्यकारी गट किंवा कार्य करणारे लोकसंख्या. तर दुसरं म्हणजे काम करण्याची क्षमता आहे, वय वर्ष 15 ते 59 आहे,
काम करण्याची क्षमता आहे, काम करू शकतात, त्या गटामध्ये येतात, परंतु काम करत नाही. मग असा जो गट आहे त्याला म्हणतात अकार्यकारी गट. मग या अकार्यकारी गटाचा इतर लोकांवर बोजा असतो, ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, तरुण मुलगा आहे पण बेरोजगार फिरतोय, शिक्षण झालं आहे, नोकरी लागत नाही आणि तो त्याची नोकरी करायची इच्छा पण नाही. तर असा हा अकार्यकारी गटातील मुलगा आपल्या आईवडिलांवर तो बोजा म्हणून असतो. ज्या प्रदेशामध्ये कार्यकारी लोकांचा गटाचं प्रमाण जास्त असेल त्याला उद्यमशील असं म्हटलं जातं आणि अशा प्रदेशाचा विकास हा चांगल्या प्रकारे होतो, लवकर होतो. पुढचा मुद्दा आहे निवासस्थान. पहा, निवासस्थान म्हणजे काय की आपण ज्या भागात राहतो, ग्रामीण भाग किंवा शहरी भाग, याला म्हणतात निवासस्थानावरची ती विभागणी. काही लोक खेडेगावामध्ये राहतात, काही लोक नागरी म्हणजे शहरी भागात राहतात. मग शहरी भागामध्ये राहणारे लोक उद्योग व्यवसाय व्यापार करतात, बाजार विकतात, दुकानं असतात, त्यांची हॉटेले असतात. म्हणजेच द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या नागरी भागात म्हणजे शहरी भागात असते. तर ग्रामीण भागात म्हणजे खेड्यागावात राहणाऱ्या लोकांची संख्या, हे लोक जास्तीत जास्त प्राथमिक व्यवसाय करतात. उदाहरणार्थ शेती, पशुपालन, शेतीवर आधारित असलेले छोटे मोठे उद्योग. हे लोक अन्नधान्य पिकवतात, बाजारामध्ये देतात. शहरी भागामध्ये हे अन्नधान्य पाठवलं जातं. शहरी भागातलं जीवन हे अन्नधान्याच्या बाबतीत ग्रामीण भागातल्या लोकांवर अवलंबून असतं. पुढे एक तक्ता दिला आहे, तो साक्षरतेचा तक्ता दिला आहे. यामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे की ही जगातल्या काही देशांमधली साक्षरता दाखवलेली आहे. अर्जेंटिना 98.1%, ब्राझीलमध्ये 92.6%, भारतामध्ये 72.1%, चीनमध्ये साक्षर लोकांचं प्रमाण 96.4%, बांगलादेश 61.5%, पाकिस्तान 56.4%, इराण 86.8% आणि अफगाणिस्तानात एकदम कमी साक्षर 38.1%. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायचा आहे, चर्चा करायची आहे आणि आपल्याला विचारायचं. आता नेमकं साक्षरता म्हणजे काय? तर साक्षरता म्हणजे प्रत्येक देशाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. आपल्या देशामधली जी व्याख्या आहे, ज्या लोकांना अक्षर ओळख आहे, जे अक्षर ओळखू शकतात, त्याला म्हणतात साक्षर. आणि म्हणून ज्याला लिहिता वाचता येतं तो साक्षर असतो. आपल्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे 72.1% एवढं आहे. ज्यांचं वय वर्ष 60च्या पेक्षा जास्त आहे अशा लोकांचं वर्गीकरण साक्षरतेमध्ये केलं जातं किंवा निरक्षर त्या गटामध्ये केलं जातं. साक्षर असणं स्वतःसाठी, समाजासाठी, देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त आहे. साक्षरतेचं प्रमाण अधिक असेल तर देश आर्थिक सक्षम होतो. उद्योगधंदा, व्यापार किंवा अन्य गटामध्ये त्यांची प्रगती होते. आर्थिकदृष्ट्या देश सक्षम होतो. साक्षरतेमुळे देशाची प्रगती होते, देश सुसंस्कृत होतो आणि चांगला समाज हा निर्माण होतो. पुढचा मुद्दा आहे स्थलांतर. स्थलांतर म्हणजे एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दीर्घकालासाठी, अल्पकालासाठी किंवा कायमस्वरूपी जाणे किंवा येणे, याला म्हणतात स्थलांतर. मग स्थलांतर हे वेगवेगळ्या कारणासाठी केलं जातं. कधी कधी एका वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 20 वर्षासाठी किंवा आयुष्यभर एक गाव सोडून किंवा एक देश सोडून, एक राज्य सोडून दुसऱ्या देशात, दुसऱ्या गावात किंवा जगातल्या कोणत्याही देशामध्ये लोक जातात राहायला, त्याला म्हणतात स्थलांतर.
पण त्याचे कारण काय आहे? तर एक आहे विवाह, शिक्षण, व्यवसाय, बदली, पर्यटन, नैसर्गिक आपत्ती, युद्ध इत्यादी कारणांमुळे स्थलांतर होतो. मग स्थलांतराचे अनेक प्रकार केले जातात. तसे त्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत. स्थलांतर म्हणजे एक आहे अंतर्गत आणि दुसरं बहिर्गत. देशातल्या देशामध्ये आणि देशाच्या बाहेर स्थलांतर. स्थलांतर केल्यामुळे काय होतं? भारतातले लोक जर का अमेरिकेत गेले तर अमेरिकेची लोकसंख्या वाढेल आणि भारताची लोकसंख्या कमी होईल. भुसावळचे लोक मुंबईला राहायला गेले, भुसावळची लोकसंख्या कमी होईल, मुंबईची लोकसंख्या वाढेल आणि इकडे लोकांची कमतरता होईल, तर तिकडे अतिरिक्त लोकसंख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणच्या सार्वजनिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल. सार्वजनिक व्यवस्था म्हणजे काय? पिण्याचं पाणी, सांडपाणी, वाहतूक व्यवस्था, नंतर प्रातिनिधिकची व्यवस्था, रस्ते, राहण्याची साधनं, घरं. आणि म्हणून अशा मोठ्या शहरांमध्ये जर लोकसंख्या वाढली तर झोपडपट्टीचं प्रमाण वाढत असतं आणि मग नंतर अनेक समस्या लोकांना भेडसावत असतात. पुढे या ठिकाणी दिलं आहे की स्थलांतरिताचं प्रमाण, हा तक्ता दिला आहे, तक्ता वाचायचा, त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत प्रश्नांची उत्तरं द्यायची. पुढचा मुद्दा आहे भौगोलिक स्पष्टीकरण, की तक्त्यामध्ये जे काही गोष्टी दिल्या आहेत त्या आधारित लोक एका ठिकाणाहून दुसऱ्याच ठिकाणी स्थलांतर का करतात. हवामान योग्य असेल त्या ठिकाणी उद्योगधंदा जास्त असेल, त्या ठिकाणी शेतीयोग्य अनुकूल अशा प्रकारचं वातावरण असेल आणि एखाद्या भागामध्ये लोकांना अडचणी असतील तर उद्योग, व्यवसाय, व्यापार, शेती, नोकरी, दुकानदारी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. तिथे अल्प कालावधीसाठी, दीर्घ कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी वास्तव्य करतात आणि मग नंतर तिथे कायमस्वरूपी राहतात. अशा प्रकारे स्थलांतर हा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा एक प्रमुख मोठा घटक आहे. स्थलांतरामुळे त्या देशाची लोकसंख्या ही पुनर्वितरित होते. तिथे लोकसंख्या वाढते, एका ठिकाणी लोकसंख्या बदलते, लोकसंख्येच्या रचनेमध्ये बदल होत असतो. मग इथे काही प्रमुख अजून दोन गोष्टी दिल्या आहेत. खालील प्रश्नांच्या आधारे तुम्ही चर्चा करा, उत्तरं द्या. खालील ठिकाणी काम करणाऱ्यांना तुम्ही काय म्हणून ओळखाल? शेत, कारखाना, हॉटेल, दवाखाना, दुकान, शाळा, कार्यालय. वेगळ्या प्रकारच्या लोकांची वयोमर्यादा त्या ठिकाणी असते. कामाच्या स्वरूपामध्ये बदल्यात त्यांना काय मिळते, असे काही प्रश्न दिले आहेत. ते प्रश्न तुम्ही पाहायचे. इथे एक चित्र दाखवलं आहे की एक छोटा परिवार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा स्थलांतर करतो आहे. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्या एक संसाधन. संसाधन म्हणजे साधन संपत्ती. ज्याप्रमाणे सोनं, चांदी, दगडी कोळसा, वनस्पती, पशु पक्षी आणि प्राणी, सुपीक जमीन, हवामान, नदी, समुद्र, तलाव, समुद्र किंवा नदीमध्ये असलेले जलाशय, ही ज्याप्रमाणे एक साधन संपत्ती आहे, ते एक संसाधन आहे, त्याच प्रकारे लोकसंख्या हे सुद्धा एक संसाधन आहे. म्हणजे देशाची प्रगती करायची असेल तर लोकसंख्या ही अत्यंत महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक घटक हे लोकसंख्येवर अवलंबून आहे.
या सगळ्यांच्या विकासामध्ये लोक हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. लोक साक्षर असले पाहिजे, लोक सक्षम असले पाहिजे, लोक हुशार असले पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींमुळे देशाची प्रगती होते. साक्षरतेचं प्रमाण, लिंग गुणोत्तर, वयोगट, आरोग्य, शैक्षणिक पातळी इत्यादी गोष्टींचा विचार करून लोकसंख्या ही संसाधन मानले जाते. लोकसंख्येच्या गुणवत्तेमध्ये कुशल आणि अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा होतो. जर लोक कुशल असतील, हुशार असतील, बुद्धिमान असतील, कार्यक्षम असतील, कार्य करण्याची क्षमता असेल आणि त्या क्षमतेने ते काम करत असतील तर लोकांचा पण विकास होईल, गावाचा पण विकास होईल आणि देशाचा सुद्धा विकास होईल. तर अशा प्रकारे आपण आपल्या देशाच्या विकासासाठी साक्षर असावं, कार्यक्षम असावं आणि स्वतःचा देशाचा विकास हे करणं आवश्यक आहे. आता आपण पुढचा मुद्दा पाहू की मानवी विकासाचा निर्देशांक स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून हा तो मोजला जातो. त्यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी असतात ते आपण आता उद्याच्या तासाला पाहूया. तोपर्यंत तुम्ही पान क्रमांक 46 वर 2 तक्ते दिले आहेत. त्या 2 तक्त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. एक आहे साक्षरता आणि दुसरे स्थलांतरता. दोघांचा अभ्यास गृहपाठामध्ये तो करायचा आहे. धन्यवाद.